नमस्कार महाराष्ट्राच्या भावी पोलीस अधिकाऱ्यांनो. मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी, गोकुंदा किनवट. तुम्हा सर्वांचं आपल्या यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. पहा, आज आपण या ठिकाणी सन 2022-23 मधील पोलीस भरतीला आलेले प्रश्न, मुंबई पोलीस भरती 2022-23 हे प्रश्न आपण आज पाहणार आहोत. एकूण आपल्याला आज 12 प्रश्न पाहायचे आहेत. अतिशय सोप्या पद्धतीनं या प्रकारचे प्रश्न आता कसे सोडवायचे हे आपण पाहणार आहोत. पहा, जसं की पहिला प्रश्न बेटा, पहिला प्रश्न काय म्हणतो पहा. पहिला जो प्रश्न आहे तो घातांकावर आधारित आहे. पहा, 64चा चौथा घात भागिले 8चा पाचवा घात बरोबर किती. तर पहा, आता पहिल्यांदा काय करायचं, या ठिकाणी पाया किती आहे 8 आणि या ठिकाणी पाया किती आहे बेटा 64. तर आपण हा पाया समान करून घ्यायचा. पाया समान कसा करायचा, तर पहा, या ठिकाणी 64चा कितवा घात आहे चौथा घात आणि भागिले या ठिकाणी जर पाहिलं तर बेटा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे 8चा कितवा घात पाचवा घात. मग पहा, आता आपण या 64ला पाया 8 घेऊन लिहू शकतो. कसं, तर 64 म्हणजेच काय, तर 8चा काय वर्ग. मग 8च्या वर्गाचा चौथा घात आणि या ठिकाणी पुन्हा काय करा, ब्रॅकेटमध्ये 8 आणि 8चा कितवा घात पाचवा घात. आता घातांकाचा एक नियम आहे, घातांकित संख्येचा घात असेल तर घातांकाचा गुणाकार होतो. पहा, आता या ठिकाणी काय होईल 8 आणि घातांकाचा गुणाकार म्हणजे बेचोक किती 8, त्यानंतर भागिले या ठिकाणी किती आहे 8चा कितवा घात आहे पाचवा घात. ठीक आहे, याला ब्रॅकेटमध्ये आपण ठेवू, ब्रॅकेटमध्ये ठेवलं. ठीक आहे, चला आता पाया कसा झाला मग आता समान. मग भागाकाराचा एक नियम आहे की घातांकामध्ये जर पाया समान असेल आणि भागाकाराची क्रिया असेल बेटा तर पाया फक्त एकदाच घेतात आणि घातांकाची काय करतात बेरीज. मग पाया फक्त एकदाच घ्या आणि घातांकाची वजाबाकी होईल. मग पाया फक्त एकदाच घ्यायचा भागाकार असताना आणि घातांकाची वजाबाकी म्हणजे 8-5 किती होणार 3. सांगा बरं 8चा घन किती येतो, तर 8चा घन येतो बेटा 512. पहा, मग पर्यायाकडे जर आपण पाहिलं तर पर्याय नंबर 4 दिसतो या ठिकाणी आपल्याला 512. ही झाली पहिली पद्धत, ज्याला म्हणतो आपण घातांक मेथड. ठीक आहे, आता दुसरी पद्धत बघा, आपली गरीबाची पद्धत कसं सोडायचं पहा. आता दुसरी पद्धत पहा, 64चा चौथा घात 64 गुणिले 64 गुणिले 64 गुणिले 64, 64चा कितवा घात आहे चौथा घात. आता पुन्हा भागिले 8चा कितवा घात आहे पाचवा घात. मग 8 गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 8. ठीक आहे, अंशामध्ये काय केलं 64चा चौथा घात म्हणजे 64चा गुणाकार स्वतःसोबत 4 वेळा केला आणि छेदामध्ये बेटा 8चा पाचवा घात म्हणजे 8चा गुणाकार स्वतःसोबत किती वेळेस केला आपण 5 वेळेस केला. मग आता पहा काय होईल, आता काय होणार, तर हे 8 64 आणि हे 64 काय होणार कॅन्सल. पुन्हा हे 8 64 आणि हे 64 काय होणार कॅन्सल. पुन्हा 8 न 64 ला भागा, 8 8 64 किती उरले बरं आता. आता हे 64चा आणि 8चा गुणाकार 8 चौक 32 ला 2 हातचे 3, 8 6 48, 48 आणि 3 51 आणि उत्तर किती आपलं 512. ही झाली घातांक पद्धत आणि आपण दुसऱ्या एका पद्धतीने उत्तर सोडवलं तरी सुद्धा आपलं उत्तर किती 512 येईल. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. दुसरा प्रश्न पाहता, दुसरा प्रश्न आपल्याला काय म्हणतो या ठिकाणी पहा, दोन संख्यांची बेरीज 12 आहे. पहा, दोन संख्यांची बेरीज 12 आहे आणि त्यांच्या वर्गाची बेरीज बेटा 80 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती. पहा, आता या ठिकाणी आपण डायरेक्ट कसं सोडू. पहा, दोन संख्यांची बेरीज दिली 12 आणि त्यांच्या वर्गाची बेरीज दिली बेटा 80 आणि विचारलं त्यापैकी मोठी संख्या कोणती. चला, आता मी जर मोठी संख्या 10 मानली, मी मोठी संख्या जर 10 मानली तर 10चाच वर्ग 100 राहिला, पण इथं तर वर्गाची बेरीज 80 आहे, आपलं उत्तर 10 होईल का नाही. चला, आता या 8 कडे मोठी संख्या मी किती मानली, मोठी संख्या मी 8 मानली, तर मग लहान संख्या किती मानावं लागेल, दोघांची बेरीज 12 आहे ना. मोठी संख्या जर मी 8 मानली बेटा तर लहान संख्या मानावं लागेल 4. बघा बरं दोघांची बेरीज किती आली 12. आता जर यांच्या वर्गाची बेरीज 80 आली तर समजू आपलं उत्तर 8च आहे. मग बघा आता 8चा वर्ग किती, 8चा वर्ग 64 आणि पुन्हा 4चा वर्ग किती 16. बघा बरं यांची बेरीज किती येणार 6 4 10 ला 0 हातचे 1 आणि 8. ठीक आहे, सरळ सरळ आपलं उत्तर काय असायला पाहिजे पर्याय नंबर 3, त्यापैकी मोठी संख्या कोणती, तर उत्तर असेल आपलं 8. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या, क्वेश्चन नंबर 3.
तिसरा प्रश्न पहा. आता या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिली आणि खालील आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती पहा. एक आकृती आहे, ही अशी आकृती आहे पहा. आणि या आकृतीमध्ये आपल्याला काय विचारलं बेटा, एकूण त्रिकोण किती आहेत. ठीक आहे, या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या आपल्याला विचारलेली आहे. तर पहा, त्रिकोणांची संख्या आता कशी काढायची. मी याला क्रमांक देतो, 1 2 3 4 आणि 5. म्हणजे प्रत्येक खंडाला मी काय दिला, क्रमांक दिला. म्हणजे आता बघा, या ठिकाणी बघायचं, एक अंक समावून किती त्रिकोण बनले. एक अंक समावून, ठीक आहे, एक अंक समावून कोणते त्रिकोण बनले बघा. एक अंक समावून म्हणजे तीन बाजूंमध्ये एकच अंक असला पाहिजे. बघा, एक हा तीन बाजूमध्ये आहे, दोन सुद्धा तीन बाजूमध्ये आहे, तीन सुद्धा तीन बाजूमध्ये आहे, चार सुद्धा तीन बाजूमध्येच आहे आणि पाच सुद्धा तीन बाजूमध्येच आहे. म्हणजे एक अंक समावून किती त्रिकोण बनले, पाच, है ना. एक पण त्रिकोणामध्ये आहे, दोन पण तीन बाजूमध्ये आहे, तीन पण आहे, चार पण आहे, पाच पण आहे. आता दोन अंक समावून, आता बघायचं, दोन अंक समावून किती त्रिकोण बनले असतील. बघा, दोन अंक समावून एक आणि दोन दिसते का. बघा, एक आणि दोन, एक आणि दोन हे दोन अंक एका तीन बाजूमध्ये आहेत. एक दोन, पुन्हा बघा, एक तीन हे दिसते का, एक आणि तीन, एक तीन. त्याच्यानंतर बघा, तीन चार, तीन आणि चार हे सुद्धा तीन बाजूमध्ये आहेत, तीन आणि किती, चार. आणि त्याच्यानंतर बघा, दोन आणि पाच हे सुद्धा तीन बाजूमध्येच आहेत, दोन आणि किती, पाच. सांगा मग, दोन अंक समावून किती बनले, एक दोन तीन चार, असे किती त्रिकोण बनले, चार त्रिकोण. आता बघू आपण, तीन अंक समावून किती अंक समावून, तीन अंक समावून, तीन अंक समावून किती त्रिकोण बनले. तीन अंक समावून बनलेले त्रिकोण बघा, तीन चार पाच. बघा, तीन चार पाच ही तीन बाजूमध्ये येते ना. तर तीन चार पाच, तीन चार पाच, तीन चार पाच आणि त्याच्यानंतर दोन पाच चार, किती, दोन पाच आणि चार. बेटा असे दोन त्रिकोण आपल्याला मिळतील. आता चार अंक समावून आपल्याला त्रिकोण मिळणारच नाही आणि शेवटचा एकच त्रिकोण मिळेल, तो म्हणजे कोणता, पाच अंक समावून. किती अंक समावून होता, पाच अंक समावून. म्हणजे सगळ्यात मोठा, एक दोन तीन चार आणि पाच, हे पाच अंक समावून आपल्याला किती त्रिकोण मिळतो, एक मिळतो. आता मग टोटल करा, पाच आणि चार नऊ, नऊ दोन अकरा आणि अकरा एक 12. म्हणजे बेटा या आकृतीमध्ये त्रिकोण किती असायला पाहिजे, तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. या आकृतीमध्ये 12 त्रिकोण असायला पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 4 बघा. आता प्रश्न चौथा. प्रश्न चौथा काय म्हणतो, रेस या शब्दातील, रेस RACE, रेस या शब्दातील अक्षरे किती वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येतील. म्हणजे या रेस शब्दातील अक्षर आपल्याला किती प्रकारे मांडता येतील, वेगवेगळ्या प्रकारे मांडता येतील असं विचारलं. म्हणजे याच्यापासून आपल्याला जास्तीत जास्त चार अक्षरी शब्द बनवायचे आहेत आणि ते अर्थपूर्ण असलेच पाहिजे, असं काही बंधनकारक नाही. पहा, तर या ठिकाणी बेटा परम्युटेशन आहे. तर परम्युटेशन म्हणजे काय, तर त्याला म्हणतो आपण रचना. या ठिकाणी असते एन आणि या ठिकाणी असते आर. तर उदाहरणामध्ये बघा, आता मी या ठिकाणी काय करतो, एन ची किंमत उदाहरणामध्ये 5 घेतो आणि आर ची किंमत किती घेतो, 2. तर मग परम्युटेशनची किंमत कशी काढायची पहा. तर एन ची किंमत आहे 5 आणि आर ची किंमत आहे 2. तर या 5 चा गुणाकार उलट दोनदा लिहायचा बेटा, उलट दोनदा. म्हणजे 5 गुणिले किती, 4. म्हणजे या परम्युटेशनची किंमत किती येणार, 5 चोक 20. कळलं का. त्याच्यानंतर आता या ठिकाणी परम्युटेशन मध्ये जर इथं 7 असेल आणि बेटा इथं 3 असेल, तर याचं किंमत कशी काढायची पहा. आता या परम्युटेशनची किंमत कशी काढायची, तर 7चा गुणाकार उलट 3 वेळेस, 7 गुणिले 6 गुणिले 5 किती तात, मग 6 पंचे 30, 3 7 21 आणि समोरचा एक 0, किती 210. पण आता बघा, आपला जो प्रश्न आहे तो काय आहे, आपला जो प्रश्न आहे तो काय पहा. रेस, मला सांगा, रेस या शब्दामध्ये किती अक्षर आहेत एकूण, 4. आणि या शब्दातील अक्षरे किती वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येतील. म्हणजे या 4 अक्षरापासून आपल्याला 4 अक्षरी शब्द तयार करायचे आहेत. असे जास्तीत जास्त किती शब्द तयार करता येतील. आता मला सांगा, या 4चा गुणाकार उलट किती वेळेस,
या 4चा गुणाकार उलट 4 वेळेस म्हणजे 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. ठीक आहे. 4 त्रिक 12, 12 दुनी 24 आणि 24 एक 24 म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे आपलं 24. पहा पर्याय नंबर किती दिसतो 1. ठीक आहे. याचं उत्तर असेल 24. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा. पाचवा प्रश्न. प्रश्न 5वा आणि आपण जे सर्व प्रश्न पाहिलो ते मुंबई शहर पोलीस या ठिकाणी 2022 मध्ये पडलेले प्रश्न आहेत. पहा, लता पूर्वेकडे तोंड करून उभी आहे, ती उजवीकडे काटकोनामध्ये 10 वेळा वळली, तर तिचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल? मग पहा, आपल्याला दिशा माहित आहेत की आपण दिशा कशा दर्शवतो. तर बेटा पहा, उजवीकडे दिशा असते कोणती पूर्व, डावीकडची दिशा असते पश्चिम, खालची दिशा असते दक्षिण, वर असते उत्तर, या ठिकाणी असते आग्नेय, ई ईशान्य, या ठिकाणी वायव्य आणि या ठिकाणी काय असते नैऋत्य. ठीक आहे. मग बघा, लता पहिल्यांदा कुणीकडे तोंड करून उभी आहे पूर्वेकडे. ठीक आहे. लता ही पहिल्यांदा पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. आता ती उजवीकडे काटकोनामध्ये किती वेळा वळली 10 वेळा. मग उजवीकडे काटकोनामध्ये 10 वेळा वळली म्हणजे ती 90च्या कोनामध्ये किती वेळा वळली 10 वेळा. मग बघा, उजवीकडे म्हणजे आता या बाजूने. मग बघा 1 2 3 पुन्हा 4 पुन्हा 5 पुन्हा 6 7 8 हे 9 आणि हे 10. म्हणजे जेव्हा ती 10 वेळेस वळेल तिचं तोंड आता कोणत्या दिशेला असायला पाहिजे तर पश्चिमेला असायला पाहिजे. पहा मग उत्तर आहे पर्याय नंबर 1. या ठिकाणी उत्तर येईल आपलं पश्चिम. चला पुढं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 पहा. 6वा प्रश्न. आता 6वा प्रश्न आपण 2 पद्धतीने सोडू. कसं पहा, 10 वर्षापूर्वी वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होते आणि 10 वर्षानंतर वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल, तर मुलाचे आत्ताचे म्हणजे सध्याचे वय किती? पहा, आता पहिली कंडिशन आहे 10 वर्षापूर्वी. ठीक आहे. आपण एक एक मुद्दा पाहू. 10 वर्षापूर्वी वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट. 10 वर्षापूर्वी जर बेटा मुलगा जर एक्स वयाचा असेल तर या ठिकाणी वडील किती असेल बरं? वडिलाचं वय 10 वर्षापूर्वी मुलाच्या कसं आहे 3 पट आहे, म्हणजे वडिलाचं वय किती असेल 3x. ही झाली 10 वर्षापूर्वीची कंडिशन. आता आजची कंडिशन बघा. आजची कंडिशन काय, तर 10 वर्षापूर्वी जर मुलगा एक्सचा असेल तर बेटा मुलगा आज हा कितीचा असेल एक्स प्लस 10चा असेल आणि आज वडील किती असतील तर आज वडील असतील 3x प्लस कितीचे 10चे. ठीक आहे. आता हे झालं 10 वर्षापूर्वीची कंडिशन, ही आजची कंडिशन. आता त्याच्यानंतर आणखीन एक कंडिशन आपल्याकडे कोणती 10 वर्षानंतर. 10 वर्षानंतर 10 वर्षानंतर काय होईल बघा, मुलगा 10 वर्षानंतर म्हणजे आजच्या वयामध्ये 10 प्लस करा. मग मुलगा किती होणार, आजचं वय आहे एक्स प्लस 10 तर मुलाचं वय असेल एक्स प्लस किती 20 आणि वडिलाचं वय किती असेल, वडिलाचं वय किती असेल तर इथं आहे 3x प्लस 10 तर किती होणार ते 3x प्लस 20. ठीक आहे. चला आता काय करायचं पहा, तर 10 वर्षानंतर काय होईल, वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. मग बघा 10 वर्षानंतर मुलाचं वय किती आहे एक्स प्लस 20 आणि वडिलाचं वय किती आहे बेटा 3x प्लस 20 आणि हे 10 वर्षानंतर काय होणार आहे, तर वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट म्हणजे मुलाचं गुणोत्तर जर 1 तर वडिलाचं गुणोत्तर किती 2. चला हा तिरकस गुणाकार करा. 1 न कोणत्याही संख्येला गुणलं तर बेटा तीच संख्या येईल म्हणजे 3x प्लस 20 आणि आता 2 न आपण याला गुणू, 2 न x ला गुणलं 2x आणि 2 न जर 20 ला गुणलं तर किती येईल 40. डायरेक्ट बाजू बदलून घ्या, 20 ला तिकडे पाठवा, 2x ला इकडे घ्या. 2x हे 3x मधून मायनस होईल राहील x आणि 20 ला तिकडे पाठवलं तर 40 मधून मायनस होईल राहिले किती 20. मग x ची किंमत किती मिळाली आपल्याला 20. आता विचारलं काय, तर मुलाचे आत्ताचे वय, मुलाचे आत्ताचे वय म्हणजे आजचे वय, हे आहे मुलाचे आजचे वय. मग पहा मुलाचे आजचे वय, मुलगा आज कितीचा आहे पहा बरं, मुलगा आज आहे एक्स प्लस 10. एक्स ची किंमत किती आली बेटा पहा, एक्स ची किंमत आली आहे 20 आणि 20 प्लस 10 बरोबर किती वर्ष 30 वर्ष यायला पाहिजे उत्तर. मग पहा पर्याय नंबर 2 दिसतो, मुलाचे आजचे वय किती असायला पाहिजे तर 30 वर्ष. ठीक आहे. चला आता एक शॉर्टकट पाहू आपण. एक शॉर्टकट कशी पाहिजे सांगतो. 10 वर्षापूर्वीची कंडिशन काय बघा, मुलगा आणि वडील. आता 10 वर्षापूर्वी वडिलाचं वय कसं आहे तिप्पट आहे कुणाच्या मुलाच्या आणि त्याच्यानंतर 10 वर्षानंतर वडिलाचं वय दुप्पट आहे मुलाच्या.
म्हणजे 10 वर्षापूर्वीचं गुणोत्तर किती आहे? 1:3 आणि 10 वर्षानंतरचं गुणोत्तर किती आहे? 1:2. आता 1 आणि 1 मध्ये शून्यचा फरक आहे आणि 3 आणि 2 मध्ये 1चा फरक आहे. मग हा फरक जर बेटा समान नसेल तर काय करायचं आहे बघा, या दोघातला फरक घ्या 1, या दोघातला फरक घ्या 2. आता त्यानंतर काय करायचं, या 1 न या 1 ला आणि 3 ला गुणायचं 1 न. 1 1 1 आणि 1 3 किती? 3. आता या 2 न 1 ला आणि 2 ला गुणायचं. बे 1 बे आणि बे दुनी 4. आता काय होणार, तर फरक समान येईल. हा फरक कितीचा? 1चा आणि हा पण फरक कितीचा आहे? 1चा. आता याला विसरून जा. तर मग आता बघा इथं किती घ्यायचे, तर इथं 1 आलं, पण आता इथं बघा आजपासून 10 वर्ष पूर्वी आणि 10 वर्षानंतर म्हणजे असा वयामध्ये किती फरक पडला इथं? 20चा. 10 वर्षापूर्वी म्हणजे आजपासून आपण 10 ने मागे गेलो आणि पुन्हा 10 ने पुढे गेलो म्हणजे कितीचा फरक पडला? 20चा. मग 1च्या किती पट आहे? 20. 20 पट. मग 20 पट आहे या ठिकाणी मुलगा आणि हे वडील आहे. मग विचारलं काय, तर आपल्याला विचारलं मुलाचं आजचं वय. आता हे मुलाचं गुणोत्तर कितीचं आहे? 10 वर्षापूर्वीचं. मग 10 वर्षापूर्वी मुलगा, 10 वर्षापूर्वी मुलगा किती असेल, तर लक्षात ठेवा 10 वर्षापूर्वी मुलगा किती, तर या 20 न या 1 ला गुणायचं. ठीक आहे, सॉरी 20 पटनं म्हणजे हे 1 गुणिले किती? 20. म्हणजे मुलाचं वय हे 20 आलं, पण ते कधीच आहे? 10 वर्षापूर्वीचं. आपल्याला विचारलं आजचं वय, मुलाचं आजचं वय किती? 10 वर्षापूर्वी जर 20, बेटा आज किती होणार? 30 वर्ष. त्या मुलाचं आजचं वय दिसायला पाहिजे 30 वर्ष. पहा पर्याय नंबर किती आहे? 2 आहे. चला पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 7. पुढील आकृतीत प्रश्न चिन्हाच्या जागी काय असेल? बघा एक आकृती दिली इथं आणि प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी काय असेल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. चला ही आकृती आहे पहा. आकृतीमध्ये काही अक्षर दिसतात आणि काही संख्या दिसतात आणि विचारलं प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी काय येईल. या ठिकाणी प्रश्न आहे. आपण जर आडवे बॉक्स पाहिले तर ए बी सी अशी 3 अक्षर दिसतात. मग इथं जर पाहिलं तर ए दिसतो आणि बी दिसतो, म्हणजे निश्चितच इथं काय असायला पाहिजे? आता सी असायला पाहिजे. ठीक आहे, मग पहा तर आता आपण उभा संबंध जर पाहिला बेटा तर या 4चा आणि 7चा गुणाकार करा बरं. 4 आणि 7चा गुणाकार किती? तो 28. म्हणजे या दोन संख्यांचा या ठिकाणी गुणाकार आहे. पुन्हा 15चा आणि 3चा गुणाकार किती? 45. मग तसंच आपण आता काय करू, या 5चा आणि 2चा गुणाकार करू. किती येईल तो? 10 है ना. 4 7 28, 3 15 त्रिक 45. तसंच मग 5 दुनी 10. आता विषय आहे तो अक्षराचा. तर बघा आडव्या रांगेमध्ये ए आहे, बी आहे, म्हणजे इथं निश्चित काय असणार? सी असणार. म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे? 10C. पर्याय नंबर किती आहे? 3. 10C यायला पाहिजे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 8 बघू आता. चला 8वा प्रश्न काय पहा. एक घड्याळ रोज 10 मिनिटे पुढे जाते व दुसरे घड्याळ रोज 5 मिनिटे पुढे जाते. आता बघा एक घड्याळ रोज म्हणजे किती तासामध्ये? 24 तासामध्ये ना. एक घड्याळ रोज 10 मिनिटांनी पुढे जातं आणि दुसरं घड्याळ रोज 5 मिनिटाने पुढे जाते. मला सांगा की 24 तासामध्ये एक दिवस म्हणजे काय? रोज म्हणजे एक दिवस. एक घड्याळ आहे रोज 10 मिनिटांना पुढे चाललं आणि दुसरं घड्याळ आहे रोज 5 मिनिटांना पुढे चाललं. मग मला सांगा दररोज यांच्या वेळेमध्ये कितीचा फरक पडेल? 5चा. दररोज यांच्या वेळेमध्ये फरक पडेल 5चा. दोन्ही घड्याळे सोमवारी सकाळी 8 वाजता बरोबर लावली तर शुक्रवारी सकाळी 8 वाजता त्यांच्या वेळेत कितीचा फरक पडेल? मला सांगा सोमवार सोमवार सकाळी 8 ते शुक्रवार सकाळी 8 है ना, हे किती दिवस झाले बरं? किती दिवस होतील? सोमवार ते मंगळवार 1, मंगळवार ते बुधवार 2, बुधवार ते गुरुवार 3 आणि गुरुवार ते शुक्रवार 4. म्हणजे किती दिवस झाले एकूण? 4 दिवस. ठीक आहे, मग या 4 दिवसामध्ये त्यांच्या वेळेमध्ये कितीचा फरक पडला आपल्याला असं विचारलं. मला सांगा एका दिवसामध्ये किती फरक पडेला? 5 मिनिटाचा. मग एका दिवसामध्ये त्यांच्या वेळेमध्ये फरक पडत आहे 5 मिनिटाचा. एक दिवस आणि फरक किती आहे? 5 मिनिट. मग आता 4 दिवसामध्ये त्यांच्या वेळेमध्ये कितीचा फरक पडेल? तर 4 दिवसामध्ये कितीचा फरक पडेल? तर एक्स. एक्सचा आणि 1चा गुणाकार करा, किती येईल? एक्स है ना. आणि पुन्हा 4चा आणि 5चा गुणाकार करा, किती येईल तो? 20 मिनिट. म्हणजे या 4 दिवसामध्ये त्यांच्या वेळेमध्ये किती मिनिटाचा फरक पडायला पाहिजे? याचं उत्तर येईल पर्याय नंबर 1. किती? 20 मिनिट. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9.
9वा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 9. एका सांकेतिक भाषेत DEAF 3587 आणि FILE 7465 असे लिहितात, तर त्याच भाषेमध्ये आयडियल हा शब्द कसा लिहाल? आता बेटा पहा, आयडियल शब्दामध्ये जर आपण अक्षर पाहिले तर त्या दोन शब्दामधले सगळे अक्षर आहेत. पहा, इथं डी आहे, इथं आय आहे बघा, तिथं आय आहे, इथं डी आहे, इथं डी आहे, इथं ई आहे, इथंही ई आहे, इथं ए आहे, इथंही ए आहे, इथं एल आहे, इथंही एल आहे. म्हणजे दिलेल्या शब्दांमधले सगळे अक्षर या शब्दामध्ये आहेत. म्हणजे आता असं होऊ शकते पहा, आता असं होऊ शकते की या ठिकाणी डीचा संकेतांक काय असू शकतो? 3. ईचा संकेतांक काय असेल? 5. एचा संकेतांक काय असेल? 8. आणि एफचा संकेतांक काय असेल? 7. पुन्हा एफचा संकेतांक किती? 7. आयचा किती? 4. एलचा किती? 6. आणि ईचा किती? 5. बघा बरं, कॉमन काय आहे ह्याच्यामध्ये? कॉमन काय आहे का? नाही. चला, कुठलंच अक्षर कॉमन नाही. मग पहा, आयडियल, IDEAL, आयडियल हा शब्द आपल्याला लिहायचा आहे. सांगा मग आयचा संकेतांक काय बरं इथं बघा? आयचा संकेतांक किती दिसतो? 4. डीचा संकेतांक काय आहे बघा? 3. डीचा संकेतांक किती आहे? 3. 4 3 ईचा संकेतांक बघा बरं, इथे ई आहे ना का? ईचा संकेतांक काय आहे? 5. एचा संकेतांक बघा 8. आणि त्यानंतर एलचा संकेतांक काय आहे? तर एलचा संकेतांक आहे 6. मग पहा बरं, असा पर्याय कुठे दिसतो का आपल्याला? पर्यायामध्ये 43,586. 43,586 पर्याय नंबर किती आहे? 4. 43,586 आपलं उत्तर असायला पाहिजे पर्याय नंबर 4. चला, त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 बघा काय म्हणतो. एक व्यक्ती ट्रेनमध्ये बसून बाहेरील इलेक्ट्रिकलचे पोल मोजतो. बघा, एक व्यक्ती ट्रेनमध्ये बसून आहे आणि तो बसून असताना इलेक्ट्रिकचे पोल मोजतो. पोल म्हणजे खांब. 2 पोल मधील अंतर 30 मीटर आहे. आता बघा, जवळच्या 2 पोल मधलं अंतर किती मीटर आहे? 30 मीटर आहे. ट्रेनचा वेग तासी 72 किमी असल्यास, ट्रेनचा वेग किती आहे? तासी 72 किमी असल्यास 5 तासात ती व्यक्ती किती पोल मोजेल? ठीक आहे, म्हणजे 5 तासामध्ये किती पोल मोजेल म्हणजे आपल्याला कशाची संख्या काढायची आहे? पोलची संख्या. आणि बुद्धिमापन चाचणीमध्ये एक कुट प्रश्न नावाचा घटक आहे. पोलची संख्या कशी काढायची असते? पोल म्हणा किंवा खांब म्हणा, पोलची काय संख्या? तर पोलच्या संख्येचं सूत्र आहे बेटा, एकूण अंतर भागिले दरम्यानचे अंतर. मी थोडक्यात लिहितो, अंतर म्हणजे दरम्यानचे अंतर. मग दरम्यानचे अंतर प्लस 1. एकूण अंतर भागिले दरम्यानचे अंतर प्लस 1. मग दरम्यानचे अंतर म्हणजे काय? तर किती किती मीटरवर एक एक खांब आहे ते अंतर. ठीक आहे, मग आता बघा, ह्या ट्रेनचा वेग किती आहे? 72 किमी. मग या ट्रेनचा वेग जर 72 किमी असेल तर याचा अर्थ ती ट्रेन एका तासामध्ये किती किमी जाते? 72 किमी. पण ती रेल्वे असे किती तास गेली? 5 तास. मग एका तासामध्ये 72 किमी, तर 5 तासामध्ये किती किमी? 5 दुनी 10 ला 0, हातचे 1, 5 7 35 आणि 1 36. म्हणजे ती रेल्वे 5 तासामध्ये किती किलोमीटर चालली? 360 किलोमीटर. पण हे जे दरम्यानचं अंतर आहे ते मीटर मध्ये आहे, म्हणून आपण या किलोमीटरला काय करू? आता मीटर मध्ये करू. मग किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करताना किती निघूनतात बेटा? 1000 निघूनतात. म्हणजे याचा अर्थ ती ट्रेन आता 5 तासामध्ये किती मीटर चालली? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 3,60,000 मीटर. आता बघा, इथे एकूण अंतर किती घ्यायचं आता? 3,60,000. 3,60,000. दरम्यानचं अंतर किती आहे? 30. आणि प्लस किती करा? 1. आता हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. ठीक आहे, त्यानंतर इथं 3 1 3, 3 दोन्ही 6, समोरचे 1 2 आणि 3 0. 3 नाही तर तोडला आपण. चला, आता प्लस किती आहे? पुन्हा 1. मग 12,000 प्लस 1 किती होणार उत्तर? 12,001. किती? 12,001. पर्याय नंबर किती आहे? 4. ठीक आहे, पर्याय नंबर 4 आहे. किंवा आपण हेच उदाहरण जर अंतराच्या सूत्रामध्ये जरी पाहिलं तरी आपलं उत्तर कसं येते पहा. आता हा फॉर्म्युला कोणता होता? पोलची संख्या. दुसरा एक फॉर्म्युला आहे पहा, ज्याला म्हणतो आपण अंतर. तर अंतराचा फॉर्म्युला काय बघा? अंतर बरोबर एकूण पोल मायनस 1 आणि गुणिले दरम्यानचे अंतर. आता बघा, इथं आपण डायरेक्ट ठेवू. आता एकूण अंतर किती चालली ती गाडी? आताच पाहिलं होतं आपण,
60,000 मीटर. पोलची संख्या आपण x मानू, x-1. दरम्यानचं अंतर किती आहे बेटा? 30. आता 30 ला इकडे घ्या. 3,60,000 च्या छेदामध्ये किती येणार? 30. आणि इकडे काय आहे? x-1. हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल. या 3 वर तोडा. 3 वर तोडलं तर 3 1 3, 3 2 6, 0 0 0 आणि इकडे आहे x मायनस किती? 1. आता x ला डावीकडे पाठवून द्या. काय होईल बरं? 12,000 सोबत 1 ची काय होईल? बेरीज होईल आणि इकडे कोण राहणार? x. बघा मग 12,000 प्लस 1 किती होणार? 12,001 बरोबर x. मग पोलची संख्या आपण x मानली होती ना, मग किती दिली आता? 12,001. पर्याय नंबर किती दिसतो? 4. म्हणजे आपण पोलची संख्या या सूत्रामध्ये काढू शकतो आणि अंतराच्या सूत्रामध्ये पण आपण ते काढू शकतो. चला पुढे घ्या. प्रश्न क्रमांक 11 बघा. प्रश्न 11वा काय म्हणतो पहा आता. 0 6 24 60 120 210 प्रश्नचिन्ह. म्हणजे क्रमाने येणारी संख्या ओळखायची आहे. तर यांच्यामध्ये कोणता नियम आहे तो आपल्याला आता ओळखावा लागेल. पहा, पहिल्यांदा 0, पुन्हा 6, पुन्हा 24, 60, 120, 210. तर एक लक्षात ठेवा, 1 चा घन मायनस 1 किती येणार? 0. 2 चा घन मायनस 2 6, 3 चा घन मायनस 3 24. म्हणजे फॉर्म्युला कोणता आहे? तर n चा घन मायनस n, n चा घन मायनस n या सूत्रामध्ये आहे पहा. आता 0 म्हणजे काय बघा? 1 चा घन मायनस 1 बरोबर काय? 0. त्याच्यानंतर 2 चा घन मायनस 2 बरोबर किती होणार? 6. त्यानंतर 3 चा घन मायनस 3, 3 चा घन 27 मायनस 3 किती? 24. पुन्हा 4 चा घन मायनस 4, 4 1 चौक 16, 16 चौक 64 मायनस 4 किती होणार? 60. त्यानंतर आता पुढे काय असेल? 5 चा घन मायनस 5, 5 चा घन 5 5 25 25 5 सव्वाशे, सव्वाशे मायनस 5 120. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं 6 चा घन मायनस 6, 6 चा घन 216 मायनस 6, 200 किती येणार? 10. 200 किती येते? 10. आता सांगा पुढे काय होईल बरं आता? 7 चा घन मायनस 7. सांगा 7 चा घन किती आहे? 343 आहे ना. 300 किती? 43. 7 चा घन 343. त्याच्यातून 7 मायनस करा. 13 तून 7 गेले 6. इथं आहे 3 आणि 3 म्हणजे किती यायला पाहिजे? 336. पुढचं पद आपल्याला कोणतं मिळालं बेटा या नियमानुसार? n चा घन मायनस n या नियमानुसार आपल्याला पुढचं पद मिळालं 336. पहा पर्याय नंबर किती? 4 दिसतो. 336. चला आता एक शेवटचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 बघा. एका शेतकऱ्याने 10,000 रुपये रकमेचे कर्ज 15% सरळ व्याजाने घेतले. 5 वर्षानंतर त्याने 10,000 रुपये आणि त्याचे जवळचे मोबाईल देऊन कर्जाच्या रकमेची परतफेड केली, तर त्या शेतकऱ्याजवळील मोबाईलची किंमत किती? आता बघा, शेतकऱ्याने कर्ज किती घेतलं बेटा? 10,000. व्याजाचा दर किती आहे? 15% आणि मुदत किती आहे? 5 वर्ष. म्हणजे कर्ज घेतलं. आता परत करताना त्यानं किती परत केले? 10,000 रुपये परत केले. मग 10,000 परत केले म्हणजे मुद्दल परत केली. पण व्याजाच्या मोबदल्यामध्ये त्याच्याकडे पैसे नसल्यामुळं त्यानं व्याजाच्या मोबदल्यामध्ये आपल्याजवळ असणारा मोबाईल काय केला? व्याजाच्या स्वरूपात दिला. तर त्या मोबाईलची किंमत किती ठरली असेल असं आपल्याला विचारलं. मग मला सांगा 10,000 रुपयाचं 15% दरानं 5 वर्षाचं सरळ व्याज म्हणजेच त्या मोबाईलची काय असेल? किंमत असेल. चला मग सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय आहे? म-द-क. मुद्दल 10,000, व्याजाचा दर 15% आणि मुदत आहे किती? 5 वर्ष. म-द-क भागिले किती करायचं? 100. 100 सोबत 2 शून्य काय होणार? कॅन्सल. 15चा आणि 5चा गुणाकार किती? 75 आणि 75 ला पुन्हा 100 न गुणलं बेटा. या ठिकाणी किती होणार? तर 7,500 रुपये हे त्या मोबाईलची काय असायला पाहिजे? किंमत असायला पाहिजे. म्हणजे पर्याय नंबर किती आहे? 3 बघा. 7,500 रुपये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. याच प्रकारचे मागील काही वर्षी पोलीस भरतीमध्ये पडलेले प्रश्न आपण आपल्यासाठी रोज घेऊन येणार आहोत. धन्यवाद.